नमस्कार मैत्रिणींनो. तर व्हिडिओ सुरू करायच्या आधी सांगते की हे रिकामं सिलेंडर आहे. ठीक आहे, हे भरलेलं नाही आहे. कारण जर तुम्ही व्हिडिओ भरलेल्या सिलेंडरवर केला खूप म्हणजे रिस्कीच आहे. स्वतःचा जीव धोक्यात, पूर्ण बिल्डिंगचा जीव धोक्यात. तर असं काही करू नका. तर म्हणून मी रिकामी सिलेंडर वापरलं आहे. आणि आता बघा, सिलेंडर आपल्याकडे आलं ना की त्याला असं सील असतं. ठीक आहे, आता असं पूर्ण हे पॅक असतं. तर हे सील मी शार्प गोष्ट, कुठलीही कैची, चाकू असं जर तुम्ही घेतलं आणि कचकन त्याला असं फोर्सनी केलं तर असं काहीही करू नका. खूप रिस्की आहे ते. पण मी जनरली काय करते, अतिशय म्हणजे मी हाताने शक्यतो काढायचा प्रयत्न करा. नाही निघत असेल तर तुम्ही समजा खूप शार्प जरी चाकू असेल तर शार्प चाकू वापरूच नका, चम्मच वापरा. ठीक आहे, चम्मचनी असं काहीतरी याला छिद्र करा तर ते सरळ सहज असं निघून येतं हे. ठीक आहे, खूप शार्प आणि खचाखच जोरात उघडवू नका, खूप रिस्की होऊन जातं ते. ठीक आहे, कारण याच्या आतमध्ये फुल प्रेशरनी ते पॅक केलं असतं सील. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला दिसतो असा धागा, हे असं येतं. राईट, आता हे थोडं माझं ढिलं आहे कारण हे माझं रिकामं सिलेंडर आहे, यूज करून झालं आहे माझं. तर आता काय करायचं, जनरली आता आपण हे इथून बटन काढायचा प्रयत्न करतो. ठीक आहे, आता आपलं हे सील काढून झालेलं आहे. ठीक आहे, आता आपण काय करतो की हे डायरेक्टली असं काढायचा प्रयत्न करतो. असं काहीही करायची गरज नसते, ते सहज निघतं. ओके, ते मी पण शिकून घेतलं इकडून तिकडून, स्पेशली सिलेंडरवाल्या एका व्यक्तीकडून, माझ्या वडिलांकडून. म्हणजे माझ्या वडिलांनीच मोस्टली शिकवलं आहे. तर आता हा जो धागा आहे, याचा धाग्याचं काहीतरी प्रयोजन आहे देण्याचं. नुसतं हे हरवू नये म्हणून तो धागा दिला नाही आहे, त्याच्यामागे बरीच कारणं आहेत. तर महत्त्वाचं म्हणजे आता बघा, याच्यामध्ये एक तार आहे, असा तुम्हाला दिसतो, मागे पुढे मागे पुढे मागे पुढे होतो आहे. हे असं थोडंसं मागे पुढे करायचं 2-3 मिनटं. ठीक आहे, नंतर असं धरायचं आणि असं उघडायचं. ठीक आहे, थोडंसं असं वर उघडायचं, थोडं साईडला उघडायचं, असं करून सहज झाकण निघून येतं. ठीक आहे, आणि याच्यामध्ये कधीही काही पटकन शार्प टाकू द्या किंवा खूप असं पाणी टाकून बघू द्या. मी तर असं कधीच करत नाही. आणि साधारणपणे लिकेज सिलेंडर असेल तर आपल्याला त्याचा म्हणजे भडकाच उडतो आणि आपल्याला वास येतो, वेगळं असतं. स्टार्टिंगला थोडा वास येतो सिलेंडरचा. तर असलं काही प्रकार मी करत नाही. जसे गॅस सिलेंडर डिलेवरीवाले म्हणतात की पाणी टाकून बघा, ते डायरेक्टच टाकतात, तसं मी काहीच करत नाही. तर अशा पद्धतीने याचं सील काढा. ठीक आहे, आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की रेग्युलेटर कसं लावायचं याच्यावरती. बऱ्याच लोकांना येत नाही ते, तर तो व्हिडिओ मी करणार आहे. आणि रिकाम्या सिलेंडरवरतीच मी हा व्हिडिओ करत आहे. खूपच रिस्की आहे, कारण मोबाईलमध्ये मॅग्नेट असतं, तुमचं ब्लास्ट होऊ शकतो जर तुम्ही असं काही केलं तर इतरांचा जीव अजिबात धोक्यात घालू नका. म्हणून मी रिकाम्या सिलेंडरवर हा व्हिडिओ करते. रिकाम्या सिलेंडरमध्ये सुद्धा गॅस असतो, त्यामुळे काळजीपूर्वकच तुम्हाला व्हिडिओ करावा लागतो. ते किंचित गॅस आता बरेच दिवस झाले माझे रिकाम्या सिलेंडरला, त्याच्यानंतर मी हा व्हिडिओ करायला घेतला आहे.